नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे उत्तप्पा. हे पहा, 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी दही घेतलं आहे, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा मीठ, कोथिंबीर बारीक चिरून मुठभर, 1 वाटी गाजर किसून, 1 वाटी बारीक टोमॅटो चिरलेला आणि 1 वाटी कांदा. पहा, या भांड्यामध्ये आपण नाचणीचं पीठ घालून घेऊया आणि 1 वाटी रवा, दही आणि एकजीव करून घेऊया. हे उत्तप्पे खूप छान होतात, 15 ते 20 मिनिटात होतात. खूप छान होतात. सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी खूप छान आहे हे. आणि मुलं पण आवडीने खातात. 15 मिनटं आपण पीठ झाकून ठेवूया. हे पहा, 15 मिनटं आली आहे. आता ते छानपैकी एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. हे पहा, एकजीव करून झालं आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया. आणि मग अशी मी साहित्यामध्ये विनोचं पाकिट घेतलं नव्हतं, विसरली होती. 1 पाकिट घ्यायचं विनोचं, ते असं फोडून घातलं, याच्यावरून असं पाणी घालायचं आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करा. हे पहा, पॅन ठेवला आहे. पॅनला छानपैकी तेल लावून घेऊया. आणि 1 चमचा ते नाचणीच्या पिठाचं मिश्रण घालून घेऊया. त्याच्यावरून टोमॅटो, कांदा, आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या. गाजर, कोथिंबीर आणि मालवणी मसाला. हे पहा, एक साईड टाकून घेऊया. एक साईड छानपैकी खरपूस भाजली आहे. हे पहा, पुन्हा परतून घेऊया. आरामात परतून घ्यायचं. हे पहा, आपण जे कांदा टोमॅटो घातलं ते खूप छानपैकी शिजलं आहे. हे पहा, आपले सर्व उत्तप्पे करून तयार झाले आहेत. एक तुम्हाला फोडून दाखवते. हे पहा, आतून पहा मस्त शिजलं आहे. खूप छान झालं आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. चला, तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी.